गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉर आणि विविध विकास कामांचा आराखडा सोलापूर जिल्हा भूसंपादन अधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी नुकताच पंढरपूर नगरपालिकेच्या सभागृहात सादर केला। या आराखड्यानुसार मंदिर परिसरातील पुरातन मंदिरे व मठांचे जतन संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगत यासाठी निधीची तरतूदही करण्यात आल्याचे सांगितले होते। परंतु यात मंदिर परिसरात असणाऱ्या मल्लिकार्जुन मंदिराचा मात्र समावेश नाही। आज पंढरपूर नगरपालिकेच्या सभेत नगरसेविका सौ कुसुमताई जगन्नाथ परचंडे या बाबीकडे लक्ष वेधत वास्तविक पाहता पंढरपुरातील मल्लिकार्जुन मंदिर हे शेकडो वर्ष जुने हेमाडपंथी मंदिर आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये असलेल्या या मंदिराचे जतन व संवर्धन झाले पाहिजे व प्रभाग क्रमांक 5 मधील मल्लिकार्जुन महादेवाचे पुरातन मंदिर हे कॉरिडॉर विकासामुळे मूळ स्थानापासून इतर ठिकाणी हलवू नये व ते पुरातन मंदिर जतन करावे। तसेच लखुबाई मंदिर ते चंद्रभागा घाट पर्यंतचे चंद्रभागा पात्राकडे जाणारे घाट परिसरातील रस्ते हे भाविकांची गर्दी होणारे रस्ते आहेत। हे सर्व रस्ते व खड्डे तात्काळ दुरुस्त करावे। याबाबतची मागणी आजच्या नगरपालिका सर्वसाधारण सभेमध्ये प्रभाग क्रमांक 5च्या नगरसेविका सौ कुसुमताई जगन्नाथ परचंडे यांनी आक्रमकपणे मांडली। पंढरपूर परिसरात